राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रभरात हे गाजलेलं प्रकरण, ज्याच्यावरनं सगळ्यात जास्त टीका झाली, चर्चा झाली असं हे प्रकरण। ही टीम, एसआयटीची टीम आज बीड जिल्ह्यामध्ये दाखल होतीये। IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची ही टीम आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे। आज ही टीम बीडमध्ये दाखल होईल। एसआयटी स्थापन करून 1-1.5 दिवस होऊन गेलेला आहे। आज ती टीम बीडमध्ये जाईल, त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येण्याची आशा व्यक्त केली जाते। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुरेश, सरपंच हत्या प्रकरण महाराष्ट्रभरात चर्चा झाली, टीका झाली, आता एसआयटीची स्थापना झाली आहे। खरं तर 1-1.5 दिवस होऊन गेला ही स्थापना होऊन, आणि आज ही टीम बीडमध्ये येईल, काय सांगाल? डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली जी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, ती एसआयटी आज बीडमध्ये येणार आहे। आल्यानंतर सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येईल, त्यानंतर हा जो घटनाक्रम आहे या संदर्भात देखील माहिती घेणार आहे। आणि या अगोदर जी CID तपास करते या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्या CID सोबत त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार। आणि एकूणच जो घटनाक्रम आहे यामध्ये जर आपण बघितलं तर CID ज्या 3 गुन्ह्यांचा तपास करत आहे, त्यामध्ये खंडणीचा गुन्हा, हत्येचा गुन्हा आणि ॲट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा, तर या तिन्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने काय लिंकेज आहे हे देखील तपासलं जाणार आहे। विशेष म्हणजे या अगोदर जर आपण बघितलं तर डॉक्टर बसवराज तेली यांनी ज्या एसआयटीमध्ये काम केलेलं आहे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांची कामाची पद्धत देखील वेगळी आहे। ते ज्या पद्धतीने ते इन्व्हेस्टिगेशन देखील करतात, त्या संदर्भात देखील इथं आल्यानंतर जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतली जाईल। आणि एकूण जो घटनाक्रम आहे, ज्यावेळेस ॲट्रॉसिटी 6 तारखेला जो मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर ती का दाखल केली जाणार नाही, इथपासून सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे या एसआयटीमध्ये जे अनिल गुजर नावाचे जे काही एक एसआयटी मधला एक सदस्य आहे, ते CID मध्ये देखील आहेत आणि CID मध्ये जी तपासी अधिकारी म्हणून देखील काम करतात। त्यामुळे साहजिकच या दोन्ही ज्या यंत्रणा आहेत, एसआयटी आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे आणि CID, या एकत्रितरित्या आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जो तपास आहे तो तपास करणार आहेत। आतापर्यंत जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले 4 आरोपी अटक आहेत, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। तर खंडणी प्रकरणातील 2 आरोपी अटक आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराड हे देखील अटकेत आहेत। त्यांची जी पोलीस कोठडी आहे, त्या पोलीस कोठडीमध्ये CID कसून चौकशी करत आहे। त्यामुळे एकंदरीत या 3ही प्रकरणाचं काय लिंकेज आहे, या 3ही प्रकरणामधले आरोपी सेम आहेत याचा देखील तपास आता केला जाणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जो आता समाज माध्यमावरती आणि ज्या नेत्यांनी देखील आरोप लावला होता की ते हत्या प्रकरणात देखील 302चा आरोपी करण्यात यावं, तर या अनुषंगाने देखील आता जी एसआयटी स्थापन झालेली आहे बसवराज तेली यांच्या माध्यमातून तो देखील तपास महत्त्वाचा केला जाणार आहे। म्हणजे या 3 ज्या केसेस आहेत त्याची आपापसात काय गुंतागुंत आहे हे सगळं तपासलं जाईल या टीमकडून। धन्यवाद सुरेश, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि आता